नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण रेविटमध्ये आणखी थोडं काहीतरी माहिती समजून घेणार आहोत. तर आपल्याला जसं या इंटरफेसमध्ये दिसतं आहे की इथं मॉडेल्सच्या खाली ओपन आणि न्यू दोन टॅब आहेत. तर पहिल्यांदा याचा अर्थ समजून घेऊ. उदाहरणार्थ आपल्याकडे जर पी सीमध्ये एक्झिस्टिंग मॉडेल असेल तर ते उघडण्यासाठी असलेलं मॉडेल उघडण्यासाठी ओपन टॅब वापरायची, आणि किंवा आपल्याला जर नवीन मॉडेल क्रिएट करायचे असेल, मॉडेलिंग करायची असेल तर आपल्याला न्यू टॅब वापरावं लागते. तर आपण नवीन मॉडेल क्रिएट करण्याचा एक प्रयत्न करू. तर मग न्यू या टॅबवर क्लिक करू. तर न्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर टेम्पलेट, फाईल, ब्राउज, प्रोजेक्ट, टेम्पलेट आणि प्रोजेक्ट असे 3-4 ऑप्शन आपल्यासमोर दिसून येतात. तर या प्रत्येकाचा काहीतरी उपयोग असतो. जसं की कोणताही प्रोजेक्ट सुरू करताना आपल्याला त्या प्रोजेक्टवर मीटरमध्ये काम करायचं आहे की फीटमध्ये का सेंटीमीटरमध्ये का इंचमध्ये हा प्रश्न असतो. तर मग त्यासाठी निवडण्यासाठी प्रोजेक्टचा आपल्याला डिसिप्लिन वगैरे निवडण्यासाठीच तो ऑप्शन असतो ब्राउज म्हणून. तर आपण ब्राउजवर क्लिक करूयात. तर ब्राउजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल. तर आपण एक स्टेप त्यातून मागं जाऊ. तर आपल्या इथं दिसेल की वेगवेगळे नाव दिसतात. स्पॅनिश, रशियन, पोर्तुगीज, कोरियन, जॅपनीज असे भरपूर प्रकारचे टेम्पलेट असतात. तर आपल्याला खास करून इंडियामध्ये 2च वापरण्यात येतात, एक इंग्लिश आणि एक इंग्लिश इम्पेरियल. तर इंग्लिश इम्पेरियलमध्ये असतात इंच आणि फीटमध्ये, आणि इंग्लिशमध्ये असतात आणि मीटर्समध्ये. तर एक सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची, इम्पेरियलचं आय म्हणून इंचमध्ये. म्हणून आपण काय करूयात, त्याचं एक टेम्पलेट ओपन करूयात. तर यात वेगवेगळ्या प्रकारच्या डिसिप्लिन असतात. कमर्शियल डिफॉल्ट, कन्स्ट्रक्शन डिफॉल्ट, मल्टी डिसिप्लिनरी. हे आपण सगळं हळूहळू समजून घ्या. तर तात्पुरतं आपल्याला इंटरफेस समजण्यासाठी एक डिफॉल्ट ओपन करूया. त्यातून आपण इंचमध्ये काम करणार आहोत. ओके करायचं. तर डिफॉल्ट टेम्पलेट उघडल्यानंतर फीट आणि इंचेसमधलं असा काहीतरी इंटरफेस समोर येईल. आता यामध्ये वेगवेगळ्या वरील टॅबचा यूज कसा करायचा, काय आर्किटेक्चर, स्ट्रक्चर, स्टील या पूर्ण टॅबचा यूज कसं करायचं आहे ते हळूहळू शिकूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.